अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्यासाठी कृपा करून व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, ज्यावेळी आपण नित्यसेवा करतो त्यावेळी आपण 3च अध्याय का वाचावे किंवा 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप का करावा आणि कशासाठी करावा? तर मंडळी, आपण पहिला अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय हा पूर्व कुकर्म म्हणजे आपली वागणूक, आपले ह्या जन्माचे किंवा पूर्वजन्माचे वाईट कर्म हे नष्ट होऊन पुण्य आपल्या पदरी पडावे, म्हणजेच पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी पहिला अध्याय वाचावा लागतो. त्याचबरोबर आता दुसरा अध्याय का वाचावा? तर मंडळी, वर्तमानात आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये, आपल्या हातून चांगले कर्म घडावे, आपल्याला चांगली सद्बुद्धी मिळावी म्हणून स्वामी सारामृताचा दुसरा अध्याय वाचावा लागतो. आणि तिसरा अध्याय का वाचावा? तर आपले कुकर्म नष्ट होऊन आपल्याला चांगली सद्बुद्धी मिळून जेव्हा आपल्या हातून चांगले कर्म घडते आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तिसरा अध्याय वाचावा लागतो. आता हे झाले स्वामी सारामृताच्या अध्यायांचे. पण रोज 11 माळी जप का करावा? तर मंडळी, पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते. कारण जेव्हा आपल्या जीवनात गुरूंचे पदार्पण होते त्यावेळी आपल्या जीवनात पारदर्शकता येत असते. आपल्या गुरूंच्या विचारांनी जीवनाची दिशा बदलते आणि म्हणून पहिली माळ ही गुरूंसाठी समर्पित असते. दुसरी माळ ही आपल्या मातेसाठी असते, जिने आपल्याला जन्म देऊन चांगल्या संस्कारांनी वाढवते. त्यासाठी दुसरी माळ ही आपल्या मातेसाठी असते. तिसरी माळ ही खूप कष्टाने वाढवणाऱ्या आपल्या पितासाठी असते. तर चौथी माळ ही आपल्या कळत नकळत कधी चुका झाल्या असतील आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष होऊ नये म्हणून चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते. पुढील 6 माळी ह्या षड्रिपूंसाठी म्हणजेच आपल्यामध्ये असणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा प्रभाव आपल्यावर कधी पडू नये म्हणून या 6 माळी जपाव्या. आणि फक्त 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते, कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ स्वतः स्वामींचरणी आपण जेव्हा अर्पण करत जातो त्यानंतर आपले काम होत असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात. कुणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात आणि म्हणून आपले काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न जर आपण केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळी जप करावा लागतो. तर मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.